इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. प्रशासनाचा अतिक्रमण खेळ, गोरगरिबांच्या घरावर बुलडोझर तर धनदांडग्यांच्या अतिक्रमणावर मात्र डोळ्यावर पट्टी. खोतवाडीत समान न्यायासाठी नागरिकांचा यलगार, प्रशासनाचे कारवाईचे आश्वासन. सांगली नाका यड्राव फाटा. प्रतिनिधी. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगली नाका ते यड्राव फाटा या मार्गावर सध्या अतिक्रमण हटाव मोहीम धडाक्यात सुरू आहे. मात्र हा धडाका नेमका कोणावर चालतो याचे मोठे नवल वाटत आहे. गरिबांच्या टपऱ्यावर बुलडोझर चालवताना ताटमानेने वावरणारे प्रशासन धनदांडग्यांच्या बंगल्यासमोर मात्र अचानक डोळ्यावर पट्टी बांधून घेते हे पाहून स्थानिकांचा पारा चढला आणि गुरुवारी खोतवाडी चौकात जोरदार रास्ता रोको झाला. आंदोलकांनी प्रशासनाला आरसा दाखवताना विचारले की तुमचा हा बुलडोझर फक्त गरिबांच्या घराच्याच मापाचा आहे की काय? धनदांडग्यांच्या आलिशान भिंतींना पाहून हा बुलडोझर अचानक बिघडतो कसा? विशेष म्हणजे सूतगिरणी परिसरातील तथाकथित पवित्र अतिक्रमणाकडे लक्ष वेधल्यावर अधिकाऱ्यांचे डोळे उघडले. घटनास्थळी मोजणी झाली आणि तिथेही अतिक्रमण असल्याचे निष्पन्न झाले. म्हणजे आतापर्यंत अधिकाऱ्यांचे डोळे नेमके कुठे होते की ते कायद्याचा चष्मा लावूनही फक्त गरिबांनाच पाहत होते असा प्रश्न उपस्थित होत आहे. श्रीकांत कांबळे, पश्चिम महाराष्ट्र संपादक. शहापूर पोलिसांनी धाव घेत परिस्थिती शांत केली. अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे कोणावरही भेदभाव केला जाणार नाही असे आश्वासन दिले. आता हे आश्वासन म्हणजे केवळ आंदोलन शांत करण्यासाठीचे गोड गूळ आहे की खरोखर कारवाई होणार हे येणारा काळच सांगेल. सध्या तर प्रशासनाची अवस्था अशी झाली आहे की आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय आणि आपण सगळे प्रेक्षक म्हणून हे नाटक पाहतोय. आता सूतगिरणीच्या गल्लीत बुलडोझरची घराटी ऐकू येते की पुन्हा एकदा रामनाम जपत ही मोहीम थंड बस्त्यात जाते. याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.